जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 34. जगद्गुरूंच्या स्वागताची तयारी. आदि शंकराचार्य यांनी कर्नाटकातील शृंगेरी पीठाची स्थापना केली. नृसिंह भारती आठवे हे शृंगेरी पीठाचे 32वे पीठाधिपती होते. आचार्य नृसिंह भारतींना हिंदू, इंग्रज, निजाम अशा सर्व राजवटींनी जगद्गुरू म्हणून मान्यता दिली होती. जगद्गुरू नृसिंह भारती हे महान व शक्तिशाली तपस्वी होते. त्यांच्या शक्तीची, ज्ञानाची आणि प्रेमळ व दयाळू व्यक्तिमत्वाची कीर्ती सर्वत्र पसरली होती. माणिकनगर स्थापन होऊन संस्थांना मूर्त स्वरूप आले होते. प्रभूंच्या अनेक लोकोत्तर गुणांचा कीर्तिपरिमल देशभर पसरत चालला होता. प्रभूंचा लौकिक शृंगेरी पीठाकडेही पोहोचला. त्यामुळे पीठस्थ आचार्य जगद्गुरू नृसिंह भारती यांना प्रभूंना पाहण्याची उत्कंठा लागून राहिली. काही काळाने आचार्य नृसिंह भारती प्रभूंना भेटायला माणिकनगरला गेले. जगद्गुरूंचे माणिकनगरमध्ये आगमन, त्यांची प्रभूंशी झालेली भेट, प्रभूंनी जगद्गुरूंचा केलेला आदर सत्कार इत्यादीचे वर्णन अनेक प्रभूचरित्रकारांनी तपशीलवार लिहिले आहे. जगद्गुरू प्रभूंना भेटायला आले तेव्हा प्रभूचरित्र लेखक रामचंद्र सोलापूरकर प्रभू दरबारी वास्तव्यास होते. रामचंद्र बुवांनी जगद्गुरू व प्रभूंच्या भेटीचे केलेले वर्णन पुढीलप्रमाणे आहे. जगद्गुरूंच्या कानावर प्रभूंचा लौकिक फारच गेल्यामुळे त्यांना प्रभूंना भेटण्याची इच्छा झाली. मग प्रभू महाराजांना शंकराचार्यांच्या शृंगेरी मठाकडून पत्र आले की माघ मासात जगद्गुरू स्वतः तुमच्या भेटीस येत आहेत. जगद्गुरू स्वतः येत आहेत हे पाहून प्रभूंना फार आनंद झाला. जगद्गुरूंच्या बडदास्तीची तयारी प्रभूंनी 2 महिने आधीपासूनच सुरू केली. जगद्गुरूंसाठी सोन्याचा रत्नखचित हार तसेच सोन्याचा रत्नजडित मुकुट तयार करवला. इतर अलंकारांनी मौल्यवान वस्त्रे तयार करवली. जगद्गुरूंकडच्या सर्व मंडळींसाठी वस्त्रे व आभूषणे तयार करवली. स्वामींसाठी राहण्याच्या जागेची व्यवस्था केली. त्यांच्यासाठी सहस्रावधी पात्रांना 4 महिने पुरेल एवढी अन्नसामुग्री तयार ठेवली. शिवाय स्वामींना अर्पण करण्यासाठी 1 हत्ती, 10 उत्तम अश्व, 1 पालखी, 1 मेणा, 25 गायी, 10 म्हशी इत्यादी गोष्टींची तयारी केली. स्वामी शृंगेरीहून निघाल्यापासून म्हणजे त्यांच्या पहिल्या मुक्कामापासूनच प्रभूंनी त्यांच्या बडदास्तीची व्यवस्था केली होती. स्वामींच्या प्रत्येक मुक्कामावर विठ्ठलराव तालुकदार तसेच मोठमोठे अंमलदार बंदोबस्तासाठी पाठवले होते. अशा प्रकारे प्रत्येक मुक्कामावर स्वामी पोहोचायच्या आधीच सर्व प्रकारची तयारी करून ठेवली होती. इकडे माणिकनगरमध्ये स्वामींच्या स्वागतासाठी सर्व नगर पताकांनी आणि आम्रपल्लवांनी सजवले होते. गावातल्या रस्त्यांवर सडा संमार्जन करून रांगोळ्या घातल्या होत्या. प्रत्येक घरी तोरणे, गुढ्या उभारल्या होत्या. गावाच्या वेशीवर ठिकठिकाणी केळीची झाडे लावली होती. प्रभू दरबारातील श्री दत्ताच्या गादीजवळ हंड्या, झुमरे वगैरे सजावटीने फारच शोभा आली होती. अशा प्रकारे प्रभू दरबार आणि माणिकनगर जगद्गुरूंच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. शृंगेरीहून निघालेली जगद्गुरूंची स्वारी मजल दरमजल करत हुमनाबाद येथे येऊन पोहोचली. जगद्गुरूंबरोबर सुमारे 500 माणसांचा खटला होता. शिवाय 5 हत्ती, 25 कोतवाली घोडे, 2 पालख्या, 4 मेणे, 25 परदेशी शिपाई, 10-20 कारभारी, 25 शास्त्री पंडित ह्याखेरीज आचारी, पाणके, गायी, म्हशी, ओझ्याचे उंट, बैलगाड्या असा बराच मोठा खटला होता. तसेच सोन्याच्या काठ्यांचे भालदार, चोपदार व छडीदार होते. चौऱ्या, मोर्चले, अब्दागिरी इत्यादी सर्व इतमाम फारच शोभिवंत दिसत होता. हुमनाबादला शंकरराव नायब व विठ्ठलराव तालुकदार यांनी स्वामींच्या मुक्कामाच्या जागी उत्तम व्यवस्था ठेवली होती. नृसिंह तात्या हत्ती, घोडेस्वार, शिबंदी आणि 2 माणसे बरोबर घेऊन स्वामींचे स्वागत करण्यासाठी हुमनाबादला आधीच पोचले होते. नृसिंह तात्यांनी स्वामींची भेट घेऊन धूळ भेटीची नजर
म्हणून 2,000 रुपये, वस्त्रे आणि हारतुरे स्वामींना अर्पण केले. नृसिंह तात्या आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवताच स्वामींनी नृसिंह तात्यांना पोटाशी धरले. मग दोन्ही मुलांच्या गळ्यात मोत्याच्या कंठ्या घातल्या. नंतर स्वामी पालखीत बसून प्रभुभेटीसाठी हुमणाबादहून माणिकनगरला जायला निघाले. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू, जय श्री गुरुदेव दत्त.